टाळी वाजवली ना, टाळी वाजवली ना, सगळं पाप आपलं धुवून जात. एकाने विचारलं मला, महाराज ते धुतलेलं पाप, चार मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करत असताना ओम ह्रीं नमः असा मंत्र म्हणावा. पंचमुखी गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीं नमः हा मंत्र म्हणून गळ्यात धारण करावा. आणि सहामुखी गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीं हूं नमः असं म्हणावं. सातमुखीला ओम हूं नमः असं म्हणून गळ्यामध्ये मंत्र रुद्राक्ष असणारा धारण करावा. आठमुखी गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करताना ओम हूं नमः असं म्हणावं. आणि नवमुखी ओम ह्रीं हूं नमः असं म्हणावं. आणि दहामुखी गळ्यामध्ये घालत असताना ओम ह्रीं नमः असं म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आहे. 11 मुखी घालत असताना ओम ह्रीं हूं नमः असं म्हणून गळ्यामध्ये धारण करायचं. 11 मुखी गळ्यामध्ये घालत असताना सुद्धा ओम ह्रीं हूं नमः असं म्हणावं. आणि 12 मुखी ओम क्रोम शोम रोम नमः असं म्हणून गळ्यामध्ये धारण करायचं. आणि 13 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करत असताना ओम ह्रीं नमः असं म्हणावं. आणि 14 मुखी गळ्यामध्ये रुद्राक्ष घालत असताना ओम नमः एवढेच म्हणायचं. ओम नमः असं एवढेच म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं. आणि आपण काय करायचं, पावित्र्याचं असणारं सांभाळ करायचं. मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही आणि तोंडानं कधीही कोणाची निंदा करायची नाही. काही माणसं खूप भक्ती करतात, कधी बघितलं की ती पंचपाळ आपल्या सोबत आणि देवाला पाणी घालून आलं बाबा सु इकडे निंदा चालू आहे. आणि डेऱ्याला घालून बाण सुरात पडले तर डेरा कधी बरं. देवाची भक्ती करायची ना तर पथ्य सांभाळा. आणि पथ्य नाही सांभाळा तर भवरोग जाणार नाही है ना. अहो रोग घालवायचा असेल तर डॉक्टरकडे एखादा मरीज गेला ना तर डॉक्टर सांगत असतं सकाळी 2 घ्या, दुपारी 1 घ्या आणि 3 सांगायला अर्धे घ्या. डोस पूर्ण करा 7 दिवसाचा आणि पुन्हा येऊन भेटा मला. रोग घालवायचा असेल ना औषध हे वेळेवर घेतलं पाहिजे, नेमाने घेतलं पाहिजे. रोग घालवण्यासाठी औषध हे नेमाने घेतलं पाहिजे. भव रोग घालण्यासाठी पथ्य पाळलं पाहिजे. ते म्हणजे कोणाचीच निंदा घडली नाही पाहिजे. कोण्याही जीवाचा नगड मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. हे वरम आहे महाराज. आपल्या मुखातून कोणाची निंदा करायची नाही, भले आपले कोणी करू जा. कळलं का. आपण सत्याचा मार्ग सोडायचा नाही. आपला रस्ता सरळ आहे, आपल्याला निश्चित मार्ग सापडणार. तुम्ही ध्येयापर्यंत निश्चित पोहोचणार. मार्ग तुमचा सरळ स्टेट रस्ता तुमचा, तुम्हाला अडचण येणार. आजची झालेली कथा याच ठिकाणी